नमस्कार श्रोते हो, इरा प्रगी मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात तुझ्या सोबतीचे ऋतू या कथेचा भाग 4. गाडी धडधड करत पुढे निघून गेली आणि वीर मागे वळला. सुभाषराव किलकिल्या डोळ्यांनी पाहत होते. भोवती गर्दी जमली होती. हे बघून तोही धावत आला. बाबांना उचलताना त्याला जाणवले की किती थकलेत हे. मनात राग धरून आपण इतकी वर्षे काढली, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. भले त्यांची चूक असो, पण त्याला काहीतरी कारण असेलच ना. संयुक्ताने कॅब बुक केली आणि सगळे दवाखान्यात पोहोचले. तसं काळजीचं कारण नाही. एकदा बीपी शुगर तपासून घेऊ, डॉक्टर म्हणाले. केस पेपर झाला आणि संयुक्ताने जवळचे पैसे भरून टेस्ट करायला सांगितल्या. उषाताई सुभाषरावांच्या जवळ बसून सगळं बघत होत्या. वीर आणि संयुक्ता धावपळ करत होते. काही वेळातच सगळ्या टेस्ट झाल्या. रिपोर्ट अगदी नॉर्मल आले होते. काळजीचं कारण नाही. थोडा ताण आलेला दिसतो. जरा विश्रांती घेऊ द्या, डॉक्टरांनी वीरच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं. संयुक्ता परस्पर घरी गेली. वीर बाबांना सोडायला गेला. वीर, आधी तर राहतोस का बघ, उषाताई म्हणाल्या. काळजीचं कारण नाहीये ना, आणि तिकडे ती एकटीच कशी राहील, आजी पटकन बोलली. आई, मी उद्या सकाळी ऑफिसला जायच्या आधी येऊन जातो. वीरने बाबांची औषधं आणून दिली आणि खायचं पार्सल घेऊन घरी आला. संयुक्ता अंधारात विचार करत बसली होती. त्याला आलेलं पाहून ती पुढे आली. मला माहितीये वीर, आत्ता बाबांना तुझी गरज असेल, पण तिकडे यायचं मन करत नाही रे. आई माझ्याशी कशाही वागतात, बोलतात. मला ते माझं घर वाटत नाही. परक्या घरी आल्यासारखं वाटतं. तू असं कर, जा तिकडे. मी शेजारच्या काकूंना झोपवायला बोलवेन. इतकी पॅनिक होऊ नको. बाबा बरे आहेत. मी सकाळी जाऊन येईन. नको काळजी करू, वीर म्हणाला. दोघं खाऊन झोपायला गेले. वीर, मनात प्रेम होतं तर बोलून का दाखवलं नाहीस? इतकी वर्ष रिया वाट बघत होती. तू तिचा बहीण म्हणून स्वीकार करशील. आज असं अचानक काय झालं? संयुक्त उठून बसली. खिडकीतून येणारा गार वारा झोंबत होता, म्हणून पटकन तिने खिडकी लावून घेतली. माहित नाही, वीर कूच बदलून झोपला. सहवासाने प्रेम होतं, हो ना. तिचा भूतकाळ काही असो, पण या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये. तू झोप आता, जास्त विचार करू नको, वीर म्हणाला. पण संयुक्ताला काही केला झोप येईना. आपल्या बाबांना बरं नव्हतं तेव्हा आई त्यांच्या उशीशी बसून असायची. किती सेवा करायची त्यांची. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एक दिवस बाबा आजारी पडले आणि उठलेच नाहीत. आई अक्षरशः कोलमडून पडली. फारसे नातेवाईकही नव्हते. माहेरच्या माणसांनी पाठ फिरवली आणि ती माझ्याकडे पाहून कशी तरी उभी राहिली. आमच्याच शाळेत तिला नोकरी मिळाली. ती खंबीर राहिली म्हणून मीही खंबीर बनले, नाहीतर अगदी शांबूळ झाले असते. तशीच तर होते मी लहानपणी. आयुष्यात घडलेले प्रसंग काहीतरी शिकून जातात, हे मात्र नक्की. सकाळी रियाचा मेसेज आला. ती मैत्रिणींकडे पोहोचली होती. मग आवरून दोघं बाहेर पडले. वीर घरी गेला आणि संयुक्त ऑफिसला. बाबा अजूनही झोपले होते. आजी त्यांच्या जवळ बसून होती. वीर, आजीला सांग, जाऊन झोप म्हणावं. पहाटेपासून ह्यांच्या जवळ नुसत्याच बसून आहेत, उषाताई म्हणाल्या. मला मेलीला झोप लागते का, म्हणून बसून राहिले. पोरं कशीही वागली तरी आईला काळजी असतेच ना. काय रे वीर, तुझी बायको आली नाही? या घरात ती पाऊल टाकणार नाही म्हणून सांगून गेली. आता सासऱ्यांना बरं नाहीये तर झालं गेलं विसरून यायला काय होतंय, उषाताई म्हणाल्या. तुम्ही घरच्या लोकांना हवं तसं बोला, मग कशाला कोण येईल. आणि आई, काल दवाखान्यात तिनेच पैसे भरलेत, हे तू बघूनही असं बोलतेस. त्यापेक्षा तिला सॉरी म्हण, प्रश्न आपोआप सुटेल. वीर चहा घेत होता. तूच म्हणालीस ना तिला आमच्या कुटुंबाबाबत बोलू नको म्हणून. म्हणाले म्हणून काय झालं? असे शब्दाला किंमत देत राहिलात तर अवघड आहे. रागाने म्हणाले मी त्या. एवढं काय, उषाताई म्हणाल्या. हो, मग काल दवाखान्यात तिने जी धावपळ केली, पैसे भरले, त्याबद्दल तिचे आभार मान. झालं तर, आजी मध्येच म्हणाली. का? ते सून म्हणून तिचं कर्तव्य नाहीये? आता मात्र आजी रागवली. मी माझ्या सुनेवर असले संस्कार केले. ही आपल्या सुनेला घरचा सदस्य न मानता फक्त कर्तव्य करायला शिकवते. आज ना उद्या तुला तिचीच गरज लागणार आहे. दुसरं कोण आहे आपल्याला? एकुलती एक सून असून सुद्धा तिला जवळ करायचं सोडून जितकी नावं ठेवता येईल तितकी नावं ठेवायची. सुभाषराव सगळं ऐकत होते. तुझा नवरा उठलाय, चहा घेऊन ये. वीर जवळ आला. बाबा, कसं वाटतंय?
आज कितीतरी वर्षांनी त्यांनी आपल्या लेकाच्या तोंडून बाबा ही हाक ऐकली होती. बरं आहे मी. त्यांचा चेहरा फ्रेश दिसत होता. आई, मी निघतो. हवं तर संध्याकाळी एक चक्कर टाकेन. पण काही लागलं तर लगेच फोन कर. वीर निघून गेला. सुभाषराव शांतपणे उठले. आवरून नेहमीप्रमाणे चहासाठी म्हणून बाहेर येऊन बसले. पण बसताना पुन्हा तोल गेला. ताईंनी सावरलं आणि पुन्हा आत आणून बसवलं. उषा, माफ कर ग मला. हे ओझं आता सहन होत नाहीये. ते कसेबसे म्हणाले. ताई काही बोलल्या नाहीत. किती वर्ष झाली तू अजूनही माझ्याशी नीट बोलत नाहीयेस. निदान माझ्याशी भांड तरी. राग विचार मला, माझ्यावर ओरड, राग कर, पण हा अबोला मला सहन होत नाही ग. नवरा बायको असून असं परक्यासारखं एका छताखाली राहणं म्हणजे ही शिक्षाच नाहीये का? आपल्या नात्यात केवळ एक उपचार शिल्लक राहिलाय. दोघात इतका अंतर पडलंय की ते कमी करणं आपल्या हातात उरलंच नाहीये. ही चूक तुमच्या ऐवजी मी केली असती तर तुम्ही काय केलं असतं? ताईंनी प्रश्न केला. पण सुभाषरावांकडे याचं उत्तर नव्हतं. त्यांचे डोळे भरून आले. मन अस्वस्थ झालं. ते तसेच पडून राहिले. ताई बाहेर आल्या. ते दिवस मी कसे काढले माझं मलाच माहीत. नवरा स्त्रीचं सर्वस्व असतो. पण अचानक तिच्या आयुष्यात जेव्हा नवऱ्याची दुसरी बायको म्हणून जे वादळ येतं, त्याने तिचं संपूर्ण सर्वस्व उद्ध्वस्त होऊन जातं. मग समाजात तोंड दाखवायला देखील जागा उरत नाही. दोष तिच्याच माथी मारले जातात. लोक हसतात, चेष्टा करतात, तर कोणी सहानुभूती व्यक्त करतं. कधी कोणी विशेष प्रस्ताव समोर ठेवतात. मनावरच्या या खोल जखमा अशा सहजपणे बऱ्या होतात. अनचूक केलेल्या पुरुषाला काय सहन करावं लागतं? तर अजिबात नाही. आपल्या बायकोचा विरह, संसार सावरण्याची कसरत करतो तो. उलट समाजाच्या नजरा झेलून दुसऱ्या स्त्रीला दोषी ठरवून तो खुशाल मोकळा होतो. ताईंनी डोळे पुसले. इतक्यात आजीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सासूबाई, तुम्ही होतात म्हणून मी तग धरला. नाहीतर उषा, झालं गेलं विसरून जाणं शक्य नाहीये. या चुकीसाठी पश्चातापाच्या आगीत होरपळत राहणं हीच शिक्षा आहे त्याच्यासाठी. पण स्वतःसाठी तू सुभाषला माफ कर. मनावरचे हे ओझं फेकून दे आता. आणि महत्वाचं म्हणजे या साऱ्याचा राग संयुक्तावर मुळीच काढू नको. तिला आपल्याशिवाय कोण आहे? आई विना पोर एकटी पडली. तिला समजून घे, जवळ कर. अजूनही वेळ गेलेली नाही. मी माफ करून घडलेल्या गोष्टी बदलणार असत्या तर मी केव्हाच माफ केलं असतं ह्यांना. असं म्हणत उषाताई आवरायला निघून गेल्या. दिवस सरत होते. रिया नोकरीत रमली होती. भूतकाळाच्या सावली अधूनमधून तिच्या मनात डोकावत असे. पण नव्या आयुष्याला तिने सुरुवात केली होती. वीर आता तिच्याशी बोलत होता. प्रेमाने चौकशी करत होता. हे नवं नातं तिला जपायचं होतं. सुभाषरावही बरे झाले होते. उषाताईंनी त्यांना माफ केलं नसलं तरी त्या थोडंफार बोलत असत. एक दिवस संयुक्त रागारागाने घरी आली. वीर, मला या कामाचा कंटाळा आलाय. कितीही मन लावून काम केलं तरी सर चुका काढतात. कायम बोलणी खावी लागतात. पगार सुद्धा वाढवत नाहीयेत. मग जॉब सोडून दे. पण मग घरी बसून काय करू मी? 4 दिवस बरं वाटेल, नंतर कंटाळा येईल रे. दुसरं काही करता येतं का बघ? वीर म्हणाला. संयू, तू चित्र छान काढतेस. क्रोशाचं विणकाम आणि आपल्या लग्नाच्या वेळी तू आईला साडीवर पेंटिंग करून दिलं होतंस. हो, अरे माझ्या आवडी-निवडी मी विसरूनच गेले की काय? संयुक्त म्हणाली आणि काही वेळाने दोघं पेंटिंगचं सामान आणायला बाहेर पडले. मी जॉब सोडला तर मला स्वतःसाठी काहीही पैसे खर्च करता येणार नाहीत. सारखे तुझ्याकडे मागावे लागते. त्यापेक्षा आहे ते काम करून माझे छंद जोपासते आणि त्यातूनही पैसा मिळत असेल तर भारीच आहे. आज खूप दिवसांनी संयुक्त उत्साहाने बोलत होती. बरेच सामान खरेदी करून ते कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीवर आले. सत्या, मी एक चहाचं मस्त पेंटिंग बनवून देईन. त्याला काहीतरी कॅप्शन देऊ म्हणजे तुमची ऍड होईल आणि गर्दीही वाढेल. संयुक्त मनातल्या आयडिया सांगत उत्साहाने बोलत राहिली. बऱ्याच दिवसांनी वीर तिला असा आनंदी पाहत होता. आपल्या मनासारखं करायला मिळालं की बायका किती खुश असतात नाही. माझी नोकरी चांगली असती तर हिला कमवायची वेळच आली नसती. आपली नोकरी तशी वाईट नाही, पण सध्या दोघं आहोत म्हणून भागतंय. उद्या मूलबाळ झालं की पैसा पुरायचा नाही. कसला विचार करतोयस? संयुक्ता वीर पुढे हात नाचत म्हणाली. मुलाबाळांचा विचार का करतोय मी? आता हा विषय नकोच. ही जबाबदारी नको आहे ना मला? वीर विचार करत राहिला. संयुक्ताने घरी आल्याबरोबर 2 तास खपून चहाचं एक चित्र काढून रंगवलं. आकार, ब्रश, स्ट्रोक्स, रंग उत्तम जमले. आपण ही कला विसरलो नाही याचा खूप आनंद झाला होता तिला. कला ही बोटात असली तरी आधी मनात रुजावी लागते.
त्यासाठी आपली नजर कलासक्त उत्तम असावी आणि पटकन निर्णय घेण्याची क्षमता, सर्जनशीलता आपल्यात असावी लागते. काढलेल्या चित्रात आणि रंगवलेल्या रंगात कलाकाराच्या मनातल्या भावना उतरलेल्या असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीनुसार प्रत्येक व्यक्तीचं मत सांगायची पद्धत वेगळी, तसंच चित्रही निरनिराळी असतात. ब्रश तोंडात पकडून संयुक्ता विचार करत होती. 8 वाजत आले होते. हे बघून तिचे ओठ किंचित दुमडले गेले. नाहीतर उद्या संध्याकाळची वाट बघण्यापेक्षा सत्याच्या टपरीवर जाऊन आत्ताच हे चित्र तिथं लावलं असतं. काही असो, चित्र झकास जमलं होतं. त्याच खुशीत तिने स्वयंपाक करायला घेतला. जेवणच आली आणि रियाचा फोन आला. वहिनी, मी उद्या येणार आहे. 2-3 दिवस राहीन. घरी येण्याचा आग्रह मी तुला करणार नाही. आपण बाहेर भेटूया. संयुक्ता हो म्हणाली. रियाला जाऊन 1 महिना होत आला होता. तिच्या आवाजावरून ती खुश असल्यासारखी वाटत होती. संयुक्ताला बरं वाटलं. उद्या बाबांचा वाढदिवस म्हणून येते ती. 61वा वाढदिवस आहे त्यांचा. काहीतरी करूया. तेवढंच त्यांनाही बरं वाटेल, वीर म्हणाला. आणि संयुक्ताला आश्चर्य वाटलं. तू कधीपासून घरच्यांचा इतका विचार करायला लागलास? पण तू म्हणतोस तर एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ हवं तर. मी बुक करेन. तसे आपण सगळे मिळून कुठं गेलोच नाहीये. एखादी कल्पना मनात आली की ती पूर्ण करण्यावाचून संयुक्ताला चैन पडायचं नाही. उत्साहाने ती लगेच कामाला लागायची. तिने आजीला फोन लावला. बाबांना सरप्राईज देऊ म्हणून काही सांगायचं नाही अशी ताकीद दिली. ठरल्याप्रमाणे रिया आली आणि संध्याकाळी सगळे एका हॉटेलमध्ये भेटले. उषाताई खुश दिसत होत्या. रिया आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू घेऊन आला होता. कितीही झालं तरी शेवटी आईची माया होती ती. छान टेबल सजवलं होतं. त्यावर केक ठेवला होता. बाजूला जेवणाची ताटं मांडून ठेवली होती. संयुक्ताने ऑर्डर दिली. सुभाषरावांसाठी अर्थातच हे सरप्राईज होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. त्यांनी केक कापला आणि जेवण आलं. इतकं रुचकर जेवण आजीने अनेक वर्षांनी खाल्लं होतं. संयुक्ता, मला नंतर त्रास होणार नाही ना ग? अगदी मनसोक्त जेवले मी. नाही आजी, इथं घरच्या सारखंच जेवण मिळतं. काही त्रास होणार नाही. संयुक्ता रियाजवळ बसली होती. दोघी मनसोक्त गप्पा मारत होत्या. पण उषाताई आज नाराज नव्हत्या. त्या सुभाषरावांशी अधूनमधून काहीतरी बोलत होत्या. कसली बायको आहेस तू? वीर मध्येच म्हणाला. का? नवरा इथे एकटाच बसलाय आणि तू आपल्या नंदेबरोबर कुशल गप्पा मारत बसली आहेस. खरं तर बायका आपल्या नंदेचा विश्वास करतात. पण आमच्या घरी सगळं वेगळंच आहे. वीर संयुक्ताला म्हणाला आणि सगळे हसले. दादा, आपण एक 4 व्हीलर घेऊ. म्हणजे सगळ्यांना मिळून कुठेही जाता येईल. चालवणारा तूच आहेस म्हणून गाडी तुझ्याकडे राहील. बाकी त्याचे हप्ते तू, मी आणि वहिनी मिळून भरू. म्हणजे कोणा एकावर भार येणार नाही. रिया म्हणाली. ही कल्पना चांगली होती. ते बरं होईल. हल्ली सर्वांच्या दारात गाड्या उभ्या असतात. मोठी गाड्या घेणं आता पूर्वीसारखं अवघड नाही राहिलं. मग आम्हाला तुला भेटायला कधी येता येईल? ताई रियाला म्हणाल्या. आजीने मान हलवून दुजोरा दिला. सुभाषराव न बोलता नुसता ऐकत होते. संयुक्त आपल्या पगाराचा आणि हप्त्याचा ताळमेळ कसा बसेल याचा विचार करायला लागली. मला जमेल असं वाटत नाही. कारण सध्या माझ्या पगारातून घराचा हप्ता जातो. शिवाय बाकीचे खर्चही आहेतच. वीर म्हणाला. हरकत नाही. त्याचा हप्ता मी भरत जाईन. सुभाषराव मध्येच म्हणाले. तशा सगळ्यांच्या माना तिकडे वळल्या. महिन्याच्या खर्चातून सगळं मॅनेज होईल. नका काळजी करू. आणि सुनबाईंना म्हणावं, तुम्ही हप्ता भरू नका. तो मीच भरत जाईन. जमेल तसा खर्च वाटून घ्यायचा ठरला आणि गाडी घ्यायचं फायनल झालं. तसं अवघड काही नव्हतं. पण वाढती महागाई बघता पैशांचा ताळमेळ बसायला हवा होता. वीरचा चेहरा पडला. आत्ता गाडी घ्यायची गडबड का करायची? हा खर्च बाबांना करायला लागू नये अशी इच्छा आहे माझी. मी सहज म्हणाले होते, रिया म्हणाली. तरी सुभाषराव आपला हट्ट सोडायला तयार नव्हते. तुम्हा मुलांसाठी मी फारसं काही केलं नाही. आता संधी आलीये तर मी मागे हटणार नाही. मी केलेली चूक माफ करण्यासारखी नाहीच. मनात अपराधीपणाची भावना बरीच वर्ष मी आपल्या माणसांपासून दूर राहिलो. पण आता माझ्या कुटुंबासाठी मला जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करेन मी. संयुक्त आणि वीर घरी आले तेव्हा बरीच रात्र झाली होती. आजचा दिवस छान गेला ना? आपल्या कुटुंबासोबत घालवलेले असे क्षण कायम आठवणीत राहतात. संयुक्ता वीरच्या कुशीत शिरून म्हणाली. हो. वीर तिला जवळ घेणार इतक्यात तिला मळमळून आलं आणि ती बाथरूमच्या दिशेने पळाली. क्रमशः काय झालं असेल तिला ऐकूया पुढील भागात.
लेखिका सायली जोशी. श्रोतेहो, कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट मध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.